हाय हॅलो नमस्कार, जय एकवीरा सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले. आज आमच्या गोव्याचा डे 2 आहे आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन खाली आलोय नाश्त्यासाठी. इथे रुद्रासुद्धा तुम्हा सगळ्यांना हाय करते. आता आम्ही नाश्ता वगैरे करून जाणार आहे बाहेर फिरायला. तर नाश्त्यासाठी इथे आम्हाला पुरी, भाजी, ऑमलेट, ब्रेड, जाम, मस्का, चाय, कॉफी सर्व आम्हाला इथे दिलं होतं खाण्यासाठी. नाश्त्याचा टायमिंग 8 ते 10 वाजेपर्यंत होता. सो आम्ही 9, 9:30लाच आलो होतो नाश्ता करायला आणि नाश्ता इतका मस्त होता की आम्हा सर्वांना खूपच आवडला. पुरी पाहिजे की मला हे आवडतं. नाश्ता एकदम मस्त झाल्यानंतर इथे आम्ही बाहेर वेट करत होतो. आमचे जे कार ड्रायव्हर आहेत ते पिकअप करण्यासाठी येणार होते. सो आम्ही थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. हॉटेलचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. तर चला आता डे 2 आपला जो गोव्याचा आहे तो प्रवास आपण चालू करूया. अटल सेतू ब्रिज वरून आम्ही फर्स्ट लोकेशनला ओल्ड गोवा चर्चला जात आहे. अटल सेतूवर आपण जाऊ. कोणता दिसला ना, सांगितलं ना तिने. नाही त्या साईडला होतो आपण. तर आता आपण आपल्या फर्स्ट लोकेशनला पोहोचलो आहे. त्याचं नाव आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीजस, ज्याला ओल्ड गोवा चर्च सुद्धा बोलतात. आणि हे 16व्या सेंचुरीमध्ये बनलं आहे हे चर्च, जे की एकदम मोस्ट फेमस चर्च आहे गोव्यामध्ये. शक्यतो चर्च आणि मंदिर आज फिरणार आहोत आम्ही. तर सोबत आम्ही आमचं जॅकेट आणि स्कार्फ सुद्धा घेतला आहे, कारण आतमध्ये चर्चमध्ये पूर्ण कपडे घालून कंपल्सरी जावं लागतं. हा बाहेरचा व्ह्यू बघा चर्चचा किती सुंदर आहे. आणि आतमध्ये फोटोज वगैरे अलाउड नाही आहेत. सो आम्ही बाहेरूनच फोटोज वगैरे क्लिक केले. हा सुंदर चर्च बॅसिलिका ऑफ बॉम जीजस फिरून झाल्यानंतर आम्ही त्याच्या समोरच ऑपोजिटला अजून एक चर्च होतं ते बघण्यासाठी आम्ही निघालो, ज्याचं नाव आहे सी कॅथेड्रल चर्च. हे सुद्धा खूप जास्त फेमस चर्च आहे गोव्यामध्ये. तिकडून पण घे तसं पण. ए गागोल घाला रे, आणले तर घाला रे. मस्तच वाटते पण संकेत गॉगल. ते ना पहिला नव्हतं काहीच. हा काय नव्हतं, उघडं होतं पण एवढं गार्डन सारखं केलं ना. हे 2 ठिकाण झाले का आपले? की एकच बोलस तरी चालेल, पण हे 2 तिकडे पण आहे. पण आपल्याला उशीर मिळून जायचं चालेल. रुद्राबाई मला चटका लागायला लागेल.
प्रशांत कुठला घालणार हे कुठला कुठला पण आहे बघ, खूप येतात. बरं चला. अगं पडलं. इथेच आतमध्ये. चल काढतो त्याचा व्हिडिओ आहे तुझं चालूच. चर्चच्या आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे आम्हाला कॅप्चर करता आले नाहीत. बाहेरून आम्ही रील्स आणि व्हिडिओज भरपूर असे काढले आणि नंतर आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या लोकेशनला जायला. हा सुद्धा चर्च तुम्ही इकडे आल्यानंतर नक्कीच पहा, खूप सुंदर चर्च आहे. इतक्या उन्हामध्ये फिरून सुद्धा आमच्या रुद्राला बघा एकदम फ्रेश, की काय विचारूच नका. आता आम्ही निघालो आमच्या सेकंड लोकेशनला जायला. आम्ही पोहोचलो आमच्या सेकंड लोकेशनला आणि स्टार्टिंगलाच आम्हाला मार्केट लागलं, जिथे भरपूर अशा वस्तू तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि हे सुंदर असं मंदिर ज्याचं नाव आहे मनघुशी टेम्पल, जे की लॉर्ड शिवाचं टेम्पल आहे. आणि हे 17th सेंचुरीला बनलं आहे हे टेम्पल. तर चला आता आतमध्ये जाऊया. सोपले घेतली मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर इथे मंदिरात आरती चालू होती, त्यामुळे थोडं दर्शनाची जी लाईन आहे ती थांबवली होती. आता परत आरती झाल्यानंतर आतमध्ये दर्शनासाठी सोडत आहेत. थोडीच लाईन होती, जास्त नव्हती. आणि इथे सुंदर असा रथ सुद्धा आम्हाला बघायला भेटला. मंदिराच्या परिसरामध्येच ठेवला होता हा रथ. जसं की कुठल्याच मंदिरामध्ये चर्चमध्ये फोटोज अलाउड नाही आहेत, त्यामुळे इथे सुद्धा आम्हाला फोटो व्हिडिओ काढता येणार नाही आतमधून तुम्हाला दाखवण्यासाठी. तो परत नाही देणार मला नाही वाटत. ये अंदर आइए, अंदर निकल रखे नेकलेस आए 50 में का नेकलेस. आइए अंदर आइए, अंदर नेकलेस आए 50 में का नेकलेस. आइए 50 में का नेकलेस. जा जा जा.
या मंदिराच्या बाहेरच तुम्हाला भरपूर अशी दुकानं बघायला भेटतील जिथे तुम्ही खरेदी करू शकता आणि इथून तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता जे की डेकोरेट पण करू शकता तुम्ही तुमच्या घरी आणि एक ती गोव्याची मेमरी होऊन जाईल तुम्ही विजिट केल्यानंतर. आणि नंतर आम्ही इकडे कॅब घेण्यासाठी थांबलो. अरे घे, तुला घ्यायचं आहे? अरे घे तुला पण. कुठला कसं वाटतं? इसको दिखाओ ना. इसमें नहीं बड़ा क्या? इसमें बड़ा नहीं, इसमें बड़ा ये आएगा ना. वही सेम नहीं आएगा. घालून दाखव. कौन सा ये? वो 200 का आएगा. ये लेगा 250 का आएगा जूट का. गंज. पैसे दिले काय सांगू? पैसे दे. किती? 2 घेतले ना? 225. गूगल पे कर. कॅप वगैरे खरेदी केल्यानंतर इथे जवळच अजून एक मंदिर होतं जे की होतं तिरुपती बालाजी मंदिर. इकडे पाय वगैरे धुवून आतमध्ये जाऊ शकतो मंदिरामध्ये आणि इथे एक मॅरेज हॉल सुद्धा होता. लग्न कार्यालय जे आपण बोलतो इथे लग्न सुद्धा एक जोडप्याचं चालू होतं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे पण. आतमध्ये अजिबात फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहेत त्यामुळे बाहेरूनच व्ह्यू दाखवते तुम्हाला. दुसरं लाव. दुसरं लाव. काय लावायचं? काय लावायचं? हे लावायचं. मग आम्ही निघालो आमच्या थर्ड लोकेशनला जायला जे होतं आवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च जे की पंजिममध्ये लोकेटेड आहे. हे चर्च खूपच पॉप्युलर आहे बॉलिवूड फिल्म शूटिंगसाठी कारण इथे भरपूर अशा मूवीजचे शूटिंगसुद्धा झालेत जसं की जोश पिक्चर, आशिकी 2, दिलवाले 2 या सर्व मूवीजचं इकडे शूटिंगसुद्धा झालं आहे. आणि किती सुंदर असा चर्च आहे तुम्ही बघू शकता फोटोजमध्ये. आम्ही फोटोज इकडे भरपूर क्लिक केले आणि खूपच मस्त असं चर्च आम्हाला बघायला भेटलं. हे बघ.
त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या 4th लोकेशनला, जे होतं डोना पावला, जे की एक पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे गोवामध्ये. हे सुद्धा पणजीमध्येच लोकेटेड आहे आणि ह्याला लवर्स पॅराडाईज सुद्धा बोललं जातं. असंच ठेव, तुला कुठून कम्फर्टेबल वाटते ना असं बरं. चल चल. डोना पावलेला पोचल्यानंतर तुम्हाला इकडे एंट्री फी आहे 30 रुपये पर पर्सन. त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडतील गेटच्या. आणि इकडे जसं तुम्ही बघू शकता पोस्टर आहे डोना पावला जेटी. इकडे भरपूर अशा मूवीजचं शूटिंग झाले, जसं की सिंगम 2, गोलमाल 3, दिल चाहता है, आणि अशा भरपूर अशा मूवीजचं शूटिंग इकडे झालंय. किती सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता तुम्ही. इथे आमचे फोटोज व्हिडिओज खूपच छान येत होते, त्यामुळे आम्ही भरपूर असे फोटो व्हिडिओ इकडे काढले. खूप सारी मेमरी आम्ही इकडे कॅप्चर केली. एवढं जवळ शी घाण वाटेल ते. आणि खूप जण ते एकदम याचं सांग पटकन. कोणच नाही, पटापट काढा बघू. असा काढतो. काढू. अरे राव ना उभी, लगेच काढला. तो काढ. असं हातात हात टाकून पाय साईडला. दर बघी जा जा. सर ना मी या साईड हलू नका पण लगेच. व्हिडिओ आहे ना. थांबा 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 थांबा. अरे थांबा की असं झूम घेतो. इकडे इकडे. व्हिडिओ ना. आता फोटो पण आमचा एक कुत्र्यासोबत काढ. बंद कर संपले ते. कुठं आहे त्या ह्याच्यामध्ये. फोटोज व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही वरती जायला निघालो, कारण वरचा सुद्धा व्ह्यू आम्हाला बघायचा होता की किती मस्त दिसतं वरून सुद्धा. सो आम्ही वरती जायला निघालो. आणि भरपूर अशा पायऱ्या नाही आहेत, थोड्याच पायऱ्यात. हे बघा वरतून सुद्धा किती सुंदर असा व्ह्यू होता इकडे. इथे आम्ही भरपूर फोटोज वगैरे क्लिक केले. मी, ताई आणि संकेतच आलो होतो वरती. भाऊजी आणि रुद्रा खालीच थांबले होते. संकेत काय थांबतच नव्हता, त्याचे फोटोज खूपच सुंदर होते, त्यामुळे त्यांनी भरपूर असे फोटोज काढून घेतले त्याचे. दुसरं
मस्त व्ह्यू एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही खाली जायला निघालो. लवकर गेलो त्याला आता जाता येईल. मेसेज तर केलाय मी त्याला, नाहीतर तो तर करत बसेल ना. नाहीतर मोबाईल मागते. त्यानंतर आम्ही आमच्या लास्ट लोकेशनला जायला निघालो, जे की होतं मिरामार बीच. हे एक पॉप्युलर अर्बन बीच आहे जे की पणजीमध्येच लोकेटेड आहे. हा बीच फॅमिली फ्रेंडली स्पॉट आहे जो की लोकल आणि टुरिस्ट दोन्हींसाठी पॉप्युलर आहे. बीचवर कोण नसेल ना लगेच व्हिडिओ काढू. हा का असं पहिला कोण गेलो होता, आम्ही गेलो होतो. शंकू किती लांब उभं राहायचंय बघ जरा. कसं जायचंय? इथून असं यायचंय. जा ना इथून, याच्यामधून जायचं. इथून यायला लागेल असं पटापट कसं जायचंय? नुसतं पळायचंय. हात पळायचंय? पकडून. आम्हाला चपड कसं जायचं? ये प्रशांत ये लवकर. पहिला कुठं होता? प्रशांत ये. कसं कुठून ये इकडे. ए कॅमेराची या इकडे, साईडला उभं इथे उभी राहायची. राहा. लांब जायला लागेल का? हा मग कॅमेरा तिकडे लांब जायला लागेल. इथे आम्ही आमचे जे बिफोर आफ्टरचे व्हिडिओ होते ते सुद्धा काढून घेतले, कारण बीच बघू शकता तुम्ही, पूर्ण गोल्डन सँडनी भरलेला बीच आहे हा. आणि जास्त इकडे कोणी पब्लिक सुद्धा नव्हती, त्यामुळे आम्हाला व्हिडिओज मस्त काढता आले. सो आम्ही भरपूर आमचे बिफोर आफ्टरचे व्हिडिओ काढून घेतले इकडे. कॅमेराकडे बघ. कोण आहे कोण आहे? मला वाटतं चल. हिला घे. जायचं. हिला. असं धर फक्त असं धर. आमच्या डे 2चा हा लास्ट लोकेशन होता मिरामार बीच, त्यामुळे इकडे आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि खूप टाइम स्पेंड केला इकडे. पूर्ण दिवस फिरून झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला आलो आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही खाली आलो डिनरसाठी. इथे रुद्रा आहे माझ्याजवळ. हा आहे नाईट व्ह्यू हॉटेलचा. आणि रात्रीच्या डिनरचा टायमिंग होता 8:30 ते 10:30. सो तुम्ही या टाईममध्ये येऊन इकडे डिनर करू शकता. इथे एक ज्वेलरीचं शॉपसुद्धा होतं आमच्या हॉटेलमध्ये. आणि हा होता आमचा डिनर आजचा डे 2चा, ज्याच्यामध्ये आम्हाला रोटी होती, मटर पनीरची भाजी, चिकन चिल्ली, सूप, दाल राईस आणि सलाड होतं. तर मस्त आम्ही जेवून घेतलं. रुद्रासुद्धा आमची इथे राईस खाते. आमच्या रुद्राचा आम्हाला काहीच त्रास नाही, पूर्ण दिवससुद्धा नाही. आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे ती. आणि तिच्यासोबत आम्ही सुद्धा मस्त एन्जॉय करतो, त्यामुळे ती सुद्धा मस्त राहते आमच्याबरोबर. आणि जेवणसुद्धा एकदम टेस्टी होतं, छान होतं जेवणसुद्धा. कसं आहे हे? हॉटेल नॉर्थ आहे ना, हॉटेल नॉर्थ.
तो असंच लागणार कॉटन मॉर फॅन फॅन लावू का फॅन फॅन लावायचा आहे का तुझा फॅन लावता दमावी घेतला की दमावी ताईने घेतलं असेल दमावी जेवण झाल्यानंतर इथे स्वीट डिश फूड कस्टर्ड सुद्धा आम्हाला दिलं होतं. ते सुद्धा एकदम अप्रतिम होतं, टेस्टी होतं एकदम. त्यानंतर आम्ही थोडं वॉकसाठी बाहेर आलो हॉटेलच्या आणि आम्ही ठरवलं की ते जवळच कॅन्डोलिम बीच आहे तर तिकडे जायचं. तर हा आहे नाईट व्ह्यू बीचचा, बघू शकता तुम्ही. मस्त इथे लाइटिंग वगैरे आहे. ऐक ना, तो मला व्हिडिओ काढला रुद्रासोबत असा पप्पी घेतलेला संकेत. तर हा ऐश्वर्याकडे ना, ऐश्वर्या रुद्रासोबत पप्पी घेतलेला व्हिडिओ काढला. कुठला पाहिजे? कॅन्डोलिम बीचला भरपूर असे इंस्टाग्रामेबल स्पॉट्स होते जिथे फोटोज वगैरे क्लिक करू शकतो आपण. इकडे आय लव्ह गोवा आणि बाकीचे सुद्धा पिक्चरेबल स्पॉट होते. आम्ही भरपूर इथे फोटोज वगैरे क्लिक केले. बीचच्या जवळच मार्केट सुद्धा आहेत. तो आम्ही हे मार्केट एक्सप्लोर करत करत आमच्या हॉटेलला जायला निघालो. तर तुम्ही सुद्धा मार्केट बघू शकता. छोट्या मुलांचे 2च पॅकेट आहेत अगं. 2च आहेत तेव्हा तो एक लास्टवाला. अगं ते बीचवर कुठे जायचं? नको बीचवर ना. पण ते मस्त वाटते का फटका. हे तुला हॅट घे ताई उद्यासाठी घालू शकते. हॅट घे तुला उद्यासाठी. हा उद्या छत्री खोलूनच ठेव ताई ना. अच्छा ना गोवा काय बोलला त्याला. काय करतो टाइमपास म्हणून इथे बसलाय. अजून तो सोडून बसला होता. गळ्यातलं किचनचे कसला पाय होता असा याच्यामध्ये? कुठला पाय होता? हा नको आहे. विचार करेल काय प्राइस है इसकी? 650. और ये डेनिम का 300. हाँ डेनिम 300. और एक क्रोशेट टॉप ये 350.
श्रग वगैरह 350 60 टॅटू हॅलो टॅटू 150 बांधायचं एक ते बांधायचं ना. या काय तिच्या स्वराला घे. स्वराला हिला रुद्राला घे. हा मस्त पैकी हिला घालायला. स्वराला घेतो. अरे हिला घे ना. रुद्राला पॅटर्न मधला बघितलंस ना त्यातला एक कुठला तरी घेऊ मग आता पुढे ऐक काय करूया उद्या आपल्याला जागा हो मला झालोय मी. काजू काय वेलकम होम. हां चल का रे दुसरा आहे आपल्याकडे मोठा तिकडे घ्यायला. तर वहिनी इथे काय आली वहिनी बोल. संपला मार्ग. उद्या ना ते संध्याकाळी 3 बीच लागणार आहे. हा पण एक बीच असणार. बागा बीचला बघितलं मी. बागा बीचला दे त्या टायमिंगला खूप मार्केट असतो ना. म्हणजे तो वेगळा तो वेनसडेला बघ. करू बंद बाकी नॉर्मल करू का बंद. पिझ्झा क्या रहेंगे कुठलं आपल्या इथे पण आहे ना. तर आपण कल्याण बिल्ल्याला कधी जाणार आहे प्यायला. कल्याण बिल्ल्याला भेटते आपल्या इथे. बघ तर गोव्याला येऊन पिते. बघू कसं आहे. इथे आम्ही बबल टी घेतली होती प्यायला. आणि हा होता आमचा गोव्याचा डे 2चा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत थँक्यू.